टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राज्य सरकारने अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना केली आणि त्यानंतर किनवट माहूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी पत्रकार परिषद घेतली। काय सांगाल साहेब, आपण आता पत्रकार परिषद घेतली, ज्या पद्धतीने आयोगाची स्थापना केली, काय फायदा होऊ शकतो? आदिवासी लोकांच्या हितासाठी जसं केंद्रामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जे आयोग आहेत, त्याच पद्धतीने केंद्रामध्ये आमच्या आदिवासी जमातीसाठी जे आयोग होतं त्याच धर्तीवर राज्यामध्ये सुद्धा अनुसूचित जमातीसाठी आयोग असावा अशा पद्धतीची सभागृहातल्या आमच्या सगळ्या आमदारांची मागणी होती। आणि राज्यामध्ये काम करणारे आमचे जे काही 47 जमातीचे आम्ही लोक आहोत त्यांच्यामध्ये काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेची सुद्धा मागणी होती। अनेक दिवसापासून हा विषय प्रलंबित असल्याकारणाने त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही, परंतु या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री त्यांनी दूरदृष्टीपणाने आदिवासींच्या लोकांच्या हितासाठी दूरदृष्टीपणाने हा ऐतिहासिक अशा पद्धतीचा जो काही निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, त्या आयोगाची घोषणा तर केलीच नाही, त्यांची पदनिर्मिती केली आणि निधीसुद्धा त्याला उपलब्ध करून दिलेली आहे। आणि म्हणून हा विषय आपल्यामार्फत आमच्या आदिवासी लोकांपर्यंत अनेक वर्षापासून जे प्रलंबित असलेला विषय तिथपर्यंत पोहोचला पाहिजे। आणि सोबतच ज्यांनी आमच्यासाठी हे आयोग गठीत करण्यासाठी निर्णय घेतला ते राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारचं आभार मानलं पाहिजे, याच उद्देशाने आजची असणारी पत्रकार परिषद या ठिकाणी होती। साहेब, यापूर्वी सुद्धा आदिवासी समाजासाठी अनेक योजना आहेत, मात्र त्या योजना जे आदिवासी समाजापर्यंत पोहोचत नाहीत, या आयोगामुळे वेगळा काय फायदा होणार आहे? नाही, आयोगात स्वतंत्र अशा पद्धतीचा आयोगाला त्याला संवैधानिक अधिकार असल्या कारणाने एखाद्या वेळेस कसं असते, झालेल्या तक्रारीची शहानिशा करून त्याच्यावर योग्य पद्धतीने कारवाई होण्यासाठी जे काही दिरंगाई होते, परंतु ह्याला न्यायालयाचे अधिकार त्या ठिकाणी असल्यामुळं त्या ठिकाणी चीफ सेक्रेटरी सारख्या माणसाला सुद्धा हे आयोग त्या ठिकाणी उभं करू शकते, असे संवैधानिक त्याला अधिकार आहेत। त्याच्यामुळं आमच्या तक्रारीची एखाद्या वेळेस दखल घेतल्या जात नाही तर ती या ठिकाणी आयोगाच्या मार्फत दखल घेतल्या जाईल, हे एक विश्वास आणि खात्री हे आदिवासी लोकांमध्ये सुरुवातीपासूनच होती। आणि त्याच्यामुळे हे आयोग गठीत झालं पाहिजे, कारण आमचे सगळे लोक केंद्रामध्ये जाऊ शकत नाहीत, म्हणून राज्यामध्ये आयोग असला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका होती। आणि म्हणून सरकारने तो निर्णय घेतला आणि म्हणून आज आमचं कर्तव्य ठरतंय की राज्याचे मुख्यमंत्रीचा आभार मानलं पाहिजे। साहेब, 4 दिवसापूर्वी मंत्री नरहरी झिरवळ जे आहे ते किनवट माहूरच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळेस नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या की काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ते नांदेडहून ये जा करतात, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होती। ते सगळं मतदारसंघ तुमचा आहे आणि आदिवासी बोल भाग आहे। बघा, किनवटमधले सगळे अधिकारी आणि कर्मचारी ये जा करतात अशातला भाग नाही। तुमच्या नांदेडच्या आजूबाजूला असणाऱ्या तालुक्यातले सगळे कर्मचारी नांदेडवरून त्या बोकरला किंवा देगलूरला त्या ठिकाणी येतात। 4-2 कर्मचारी जर त्या ठिकाणी ये जा करत असतील तर सगळे कर्मचारी अपडाऊन करतात, त्याचा अर्थ होत नाही ना। तुम्ही त्या सुधारणा करण्याचा काही प्रयत्न करणार नाही? आता अलीकडे माझ्या माहितीनुसार 1-4-2 जर कर्मचारी सोडले तर जवळपास सगळेच कर्मचारी त्या ठिकाणी मुख्यालयावर काम करतात। एवढंच नसेल तर मागच्याकडे केवळ ज्या लोकांना तिथं राहण्याची व्यवस्था नाही अशा लोकांच्यासाठी शासकीय निवासस्थानाची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था करतो। पोलीस विभागासाठी उद्या 70 घरांचं असणारे टेंडर त्या ठिकाणी लागलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांच्या जर राहण्याची कुठली व्यवस्था होत नसेल तर तशा पद्धतीमध्ये एखाद्या वेळेस कर्मचारी अपडाऊन होत असेल, परंतु आम्ही तशा पद्धतीची सूचना दिलेल्या आहे, जे लोक तसे जर होत असेल तर ते गंभीर पद्धतीने त्याच्यावर कारवाई त्याकडे केली जाईल। निश्चित आपण बघतो, हे होते किनवट मतदारसंघाचे भाजपचे आमदार भीमराव केराम, ज्यांनी आपल्या संवाद साधला। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।